IPL ची सुरुवात 2008 मध्ये झाली. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमने-सामने आले. या सामन्यात ब्रँडन मॅक्युलम यांनी 158 धावा करून IPL ची धमाकेदार सुरुवात केली. IPL मध्ये सुरुवातीला 8 संघ सहभागी होते. नंतर काळानुसार संघांची भर पडली. गेल्या काही वर्षात IPL ने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख निर्माण केली आहे. जगातील अनेक देशातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्यामुळे IPL ला क्रिकेटचा महाउत्सव असेही म्हटले जाते. आता आपण बघूया IPL चे अर्थशास्त्र. IPL चे अर्थशास्त्र अत्यंत मजबूत आहे. ही स्पर्धा विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निर्माण करते. IPL चे सामने टीव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवण्यासाठी मोठ्या कंपन्या कोट्यवधी रुपये देतात. IPL ला अनेक मोठ्या कंपन्या प्रायोजक म्हणून जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ टाटा हे टायटल स्पॉन्सर आहेत. प्रत्येक संघालाही स्वतंत्र प्रायोजक असतात. IPL मध्ये खेळाडूंची लिलाव पद्धती वापरली जाते. या लिलावात खेळाडूंना कोट्यवधी रुपयांमध्ये विकत घेतले जाते. त्यामुळे खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळतो. स्टेडियम मध्ये प्रेक्षकांकडून तिकीट विक्रीद्वारे उत्पन्न मिळते. तसेच जाहिरातींमधूनही मोठा महसूल मिळतो. IPL मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. जसे की इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया, सुरक्षा, हॉटेल उद्योग तसेच पर्यटनालाही चालना मिळते. IPL हा केवळ क्रिकेट खेळ नसून एक मोठा व्यावसायिक आणि मनोरंजनाचा मंच आहे. त्याच्या इतिहासातून त्याची वाढ आणि लोकप्रियता दिसून येते. तर त्याच्या अर्थशास्त्रामुळे त्याचे आर्थिक महत्त्व स्पष्ट होते. भविष्यात IPL आणखी प्रगती करून जागतिक स्तरावर अधिक प्रभाव निर्माण करेल, यात काही शंका नाही. आवडली का ही कल्लाकार करण न्यूज? मग लाईक करा आणि हा सीझन संपण्याआधी हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला अशा भन्नाट स्टोरीज आणि इंटरेस्टिंग फॅक्ट आवडत असतील तर आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मिस्ट्री उलगडणार आहोत. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग विथ कल्लाकार.